अंबडमध्ये 8 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जालन्यातल्या अंबडमधली ही दृश्य आपण बघतोय। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। तपास सुरू आहे। प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। विजय, आत्ताची काय परिस्थिती आहे? आग आटोक्यात आली आहे का? नक्कीच रेड्डी, जर बघितलं जालना जिल्ह्यामधील अंबड शहरातली संपूर्ण घटना आहे। 6:15च्या दरम्यान अचानकपणे एका दुकानाला आग लागली। त्यानंतर त्याच्या शेजारी असणाऱ्या तब्बल 7 ते 8 दुकानाला आग लागल्याची पाहायला मिळाली। यामध्ये दूध डेअरी, फर्निचरचं दुकान, त्याचबरोबर फूडवेअरचं दुकान होते आणि 7 दुकान ज्या त्या आगीमध्ये जळून खाक झाल्याच्या पाहायला मिळालं। आता अग्निशमक दल जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आग आटोक्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र तब्बल 1 तासपेक्षा अधिक ही आग जी आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळाली। त्यामुळे यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आता जर बघितलं तर पथक त्या ठिकाणी आहे आणि आता आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे। जी विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आहेत जालन्यातल्या अंबडमधली 8 दुकानांना भीषण आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी आषाढी वारी संदर्भातल्या तयारीचा आढावा सुद्धा घेतलाय। उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत शिंदेंनी बैठक घेतली। पांडुरंगाची पूजा करायला आज मी आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं। पण वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे। त्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला येतो, तसं आलेलो आहे। त्यामुळे मी समाधानी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झालं याच्याविषयी काय। श्री गजानन महाराज पालखीचं सोलापूरमध्ये स्वागत झालं। जगदंबा चौकात खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं स्वागत झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला। खासदार ज्योती वाघमारे यांनी महिला वारकऱ्यांसह फुगडी खेळण्याचा सुद्धा आनंद यावेळी घेतला।